अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। शहादा तालुक्यातील सारंगखेडा परिसरात सातत्याने घडणाऱ्या घरफोडींचा नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तिघांना अटक करून 17,34,049 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। तालुक्यातील बोराळे गावात 29 मे रोजी झालेल्या घरफोडीत सोनं व रोख रक्कम मिळून 6 लाखाहून अधिकचा एवज लंपास करण्यात आला होता। त्यानंतर नांदरखेडा, फेस आणि तोरखेडा परिसरातही चोरीच्या घटना घडल्या होत्या। एलसीबीने केलेल्या तपासात मध्य प्रदेशातील सराईत गुन्हेगाराला जयनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्ह्यांची कबुली दिली। त्यानंतर उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात आली। तिन्ही आरोपींकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोठी यशस्वी कामगिरी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, श्री न्यूज। दिनांक 29/5/26 रोजी रात्री 11 ते 30/5/26 चे 5:30 वाजेपर्यंत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावातील श्री युवराज शंकर माळी यांच्या घराचे आणि त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे जे किशोर भरत पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा अज्ञात आरोपितांनी तोडला होता आणि एकूण 6,15,200 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात आरोपितांनी चोरून नेल्याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331(3)(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास करताना एक संशयित आरोपी आपल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि घरफोडीचे जे एक पथक नेमलेलं आहे घरफोडीचा तपास करण्यासाठी, त्या पथकाच्या आपल्या अंमलदारांना संशयित इसम आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची नाव गाव माहिती विचारल्यानंतर त्यांनी त्याचं नाव मिठाराम भाऊसिंग तडवी, वय 34 वर्ष, राहणार मोहाला, तालुका सेंधवा असं सांगितलं। आणि तो त्याच्याकडे चौकशी करता त्याने ही जी घरफोडी आहे 160/2026 ही घरफोडी केल्याचं कबूल केलं। त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून तपास करता त्याचे अजूनही 2 साथीदार असल्याचं लक्षात आलं आणि ते साथीदारही त्याच्याच गावचे असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितल्याने रत्ला मालसिंग तडवी आणि जगदीश प्रताप तडवी सर्वजण राहणार मोहाला, तालुका सेंधवा, जिल्हा बडवाणी यांच्याकडे आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून एकूण 14,94,150 रुपये किमतीचे 99.61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1,39,899 रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपयाची गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल असा मुद्देमाल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। एकूण 4 गुन्हे उघडकीला आलेले आहेत। 4ही गुन्हे सारंगखेडा पोलीस स्टेशनला दाखल आहेत। गुन्हा रजिस्टर नंबर 110/2026, गुन्हा रजिस्टर नंबर 125/2026, 157/2026 आणि 160/2026। या 4ही गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल चोरीला गेलेला आहे त्यापैकी साधारणपणे 80% मुद्देमाल आपण या घरफोडीच्या आरोपींकडून हस्तगत केलेला आहे। आणि ही जी कारवाई आहे ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अंमलदार आणि PSI पोटे आणि त्यांचे टीममधले अंमलदार या सर्वांनी मिळून केलेली आहे। त्याचबरोबर सारंगखेड्याचे पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि त्यांची टीम देखील ह्याच्यामध्ये तपासामध्ये सहभागी होती। 3 आरोपी या 4 घरफोडींच्या अनुषंगाने अटकेमध्ये आहेत।